मला घरच्यांशी बोलावं लागेल आणि विक्रांतची सुद्धा. ठीक आहे, पण मानसी तू नेमकं म्हणजे कधी बोलणार आहेस हे मला सांगशील का? नाही नाही, कारण काय झालं ना, माझी आई मला सारखी फोन करते आणि विचारते की काय झालं काय झालं. पण तिचंही काही चूक नाहीये. तिला त्या विवाह मंडळातून सारखा फोन येतो आणि ते तिला भांडवून सोडतात. आणि झालंय असं ना की तिने तुला अजून पाहिलं नाहीये. सो तिला हे कळत नाही की मी नेमकं कुणासाठी आणि का थांबलोय. कळतंय ना तुला? आणि हो, अजून एक गोष्ट म्हणजे तुझा जो काही निर्णय असेल ना तो मला सांगून टाक. म्हणजे नकार जरी असेल तरी अगदी फार त्याचं टेन्शन नको घेऊ. कारण काय प्रत्येक वेळेला नकार हा निगेटिव्हच असतो असं नाही ना. आणि अजून एक गोष्ट, आता हे बघ, आईचाच फोन आहे. ती वाट पाहत असेल की काय झालं काय. हा, मी हे सांगत होतो की आता पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू ना, ते निर्णय झाल्यानंतरच भेटू. नाही, कारण काय म्हणजे मी तुला फोन करणार, मग तू कामात असणार, ते मला ना खूप असं ऑकवर्ड वाटायला लागलंय. तू तुझा पूर्ण वेळ घे, निर्णय घे आणि मला कळव. आय अंडरस्टँड सली. डोंट वरी. मी निर्णयासाठी घेतलेला वेळ तू चांगला आहेस की नाही किंवा मला आवडलायस की नाही ह्यामुळे नाही घेतलाय. माझ्या आयुष्यात काही गोष्टी आहेत ज्यांचा विचार मला तुला होकार किंवा नकार देण्याआधी करणं गरजेचं आहे. नाही तर मी तुला आधीच माझं उत्तर देऊन मोकळी झाले असते. आय कॅन अंडरस्टँड. तू तुझा पूर्ण वेळ घे. आणि मी नेहमी म्हणतो तसं आत्ताही म्हणेन, मी वाट पाहिन. मी येते. मनू, मनू, हा? अगं ती रडतीये केव्हापासनं, तुझं लक्ष कुठे आहे? हो, काय झालं? ओ, नाही रडायचं. काय झालंय मनू? सलीलचं टेन्शन आलंय का? नाही ग. सलीलने प्रपोज वगैरे नाही ना केलंय तुला? नाही म्हणजे समजा तसं असेल तर टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये ना. हो म्हणून टाक सरळ. 2 मिनिटात सगळं टेन्शन गायब. ताई प्लीज, तू शांत बसशील का? मनू, मदत करतेय मी तुला. शांत काय बसायला सांगतेस तू? मला एक गोष्ट कळत नाहीये की तू त्याला हो का म्हणत नाहीयेस मनू. त्याला तू एवढी आवडतेस, घरातले सगळे रेडी आहेत, मग एवढा विचार कसला करतेस तू? मानसी, आय एम टॉकिंग टू यू. ताई माझे डिसिजन्स आहेत ना, मग ते मी घेऊ प्लीज. युअर विश. थँक्यू.
पण आणखी काय विचारायचंय घरच्यांना? हं? कुणाच्याच घरच्यांना प्रॉब्लेम नाही ना, तुझ्या ना माझ्या. तुला सलीलने वेळही दिलाय विचार करायला. तुम्ही भेटतात सुद्धा आणि त्याने तुला कधीच प्रेशराईजही नाही केलेलं. मग प्रॉब्लेम काय? तुला आणखी काय हवंय? तुला विचारणं, तुझं मत घेणं. माझं मत? विक्रांत, कसं आहे ना, आपण जेव्हा कपड्यांची शॉपिंग करायला जातो तेव्हा समोर ठेवलेले कपडे आपल्याला चांगलेच वाटतात, पण ते आपल्याला चांगले दिसत आहेत की नाही हे आरशात बघितल्याशिवाय कळत नाही की ते चांगले आहेत का वाईट आहेत. माझं ना अगदी तसं झालंय. माझ्या आयुष्यात होणारा हा खूप महत्वाचा बदल सगळ्यांनाच खूप चांगला वाटतोय, पण तो खरंच माझ्यासाठी चांगला आहे की नाही हे मला नाही ठरवता येते. मग मी ते सांगणारा तो आरसा तू आहेस विक्रांत. मी हे लग्न करू की नको? विक्रांत, सांग ना प्लीज. मी होकार देऊ की नकार? तुझ्या या गप्पा बसण्याला मी नकार समजू की मुकसंमती? मानसी वेट, हे बघ, मी आता सुद्धा उत्तर देऊ शकतो, पण आज जे उत्तर देणार आहे मी ते महत्वाचं नाहीये. हा उत्तर देणारा आरसा हा वर्तमान सांगतो, भविष्य नाही. आणि तुला आरशावर नाही, स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवण्याची गरज आहे मानस. स्वतःच्या मनाला विचार. कारण हा निर्णय तुझं भविष्य ठरवणार आहे. पण नाही मानसी, नाही. तुला आणि फक्त तुलाच ठरवावं लागणार. आणि हो, तुझा निर्णय काहीही असो, मी तुझ्या बरोबर आहे. एक मित्र म्हणून मी तुझ्या बरोबर आहे आणि पुढेही असेल. एक्सक्यूज मी सर, डॉक्टर आवराणेंचा फोन आला होता. त्यांनी तुम्हाला फोन करायला सांगितलंय. सर. काय? मी म्हटलं डॉक्टर आवराणेंचा फोन आला होता. त्यांनी तुम्हाला कॉलबॅक करायला सांगितलंय. सर, आर यू ओके? हा, आय एम ओके. सर, मग तुम्ही असे इथे का बसलाय? म्हणजे सहसा तुम्ही इथे एकटे बसत नाही म्हणून विचारलं. नाही, काही नाही, असंच. सलील तुला मनापासून आवडतो का? माहित नाही. तुला त्याला भेटायला आवडतं? हो. तुला त्याचे विचार पटतात? हो. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर होय. हो, पण तो एक फायनल ओके असतो ना, तो मला मिळत नाहीये. तुला फायनल होकार माझ्याकडनं हवाय.